कुटुंबामध्ये देईन, हॉस्पिटलमध्ये पण देईन आणि कुठं पण देईन. पण जर मन जर सरळ जर नसेल ना, किती लोक येऊ द्या तुमच्याकडे प्रार्थना करायला किंवा जगातल्या मंडळातल्या लोकांकडे प्रार्थना करायला, आरोग्य मिळू शकत नाही. कारण देव म्हणतो मन सरळ नाही. काही लोक म्हणतात इकडे प्रार्थनेला जातो आम्ही, तिकडे लई सामर्थ्य आहे, तिकडे प्रार्थना केली का आरोग्य भेटतं, तिकडे प्रार्थना केली का असं. कोण सांगितलं तुम्हाला? बायबलच्या वचनाचा काहीच प्रूफ नाही, याला आधार नाहीये त्याला. देव तुम्हाला आणि मला स्पष्ट रीतीने सांगत आहे, सात्विक चित्ताने देवासंग जे चांगले वागतात त्यांचे सहाय्य करण्यास. देवासंग चांगलं वागा. देवासंग जर तुमचं आणि माझं नातं जर चांगलं आहे, माणसाबरोबर तुमचं नातं क्लिअरच राहणार. आणि देवाबरोबर जर तुमचं नातं जर बिघडलं ना, तर माणसाबरोबर तुमचं आणि माझा टिपानच बसणार नाही. मग तो कोणी असू द्या, XYZ. पण देवासंग वर्तणूक फक्त आम्हाला पवित्र आत्मा कशी करायची तो शिकू शकतो. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये जो आलेला पवित्र आत्मा आहे त्याला तुम्ही आणि मी मान द्या आणि त्याला म्हणा की पवित्र आत्मा, मला तुझ्या बरोबर चांगलं वागायचं आहे, मला या पृथ्वी तलावरती सहाय्य कर. आमेन. मला या पृथ्वी तलावरती मदत कर. आणि तुमचं मन सरळ झालं का तुम्ही बघा काय करा, दुसऱ्यांसाठी पण करा. लोक म्हणतात नाही त्या पास्टरने प्रार्थना केली तर आरोग्य भेटत नाही, त्या सिस्टरने प्रार्थना केली का आरोग्यच भेटत. असं कसं काय? म्हणजे देव काय भेदभाव करतो का? यस, येशू प्रभू की. देव काय पक्षपात करतो का? देव त्याची प्रार्थना ऐकतो आणि माझी प्रार्थना ऐकतो असं नाही, असं आहे का? देव तिची ऐकतो आणि माझी ऐकत नाही असं आहे का? पण उत्तर का भेटत नाही हा प्रश्न आहे. मला मन सरळ करा, कारण देव हृदय पहा. तुमचं जर हृदय क्लिअर नाही, किती उदाहरण घ्या, मत्तेचं उदाहरण घ्या, हृदय त्याने क्लिअर केलं, येशू ख्रिस्ताकडे पाहिलं, येशू म्हटलं चल माझ्या मागे. अंतःकरण पाहिलं, मत्तेने सगळी धन संपत्ती प्रॉपर्टी सोडली, येशूच्या मागे निघाला. जक्काईचं उदाहरण घ्या, मन स्वच्छ होतं, देवाला पाहण्यासाठी झाडावरती जाऊन बसलं. मन स्वच्छ होतं, येशूची नजर त्याच्याकडे गेली. येशू म्हटला त्याला खाली आहे, मला तुझ्या घरी यायचं. सगळं काही लुबाडलेलं लोकांना देऊन टाकलं, गोरगरिबांना देऊन टाकलं. येशू म्हटलं हाय अब्रामाचा मुलगा आहे, याचं देखील विश्वासाच्या द्वारे तारण झालेलं आहे. रक्तस्रावी स्त्रीचं उदाहरण घ्या, काय पाहिलं? अनेक उदाहरण तुम्ही आणि बायबल मध्ये घ्या, तुम्हाला आणि मला एकच गोष्ट दिसल, प्रभू येशू ख्रिस्त तुमचं आणि माझं अंतःकरण पाहतो. तुम्ही आणि सरळ 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 वागण्याचं जर जीवन निवडलं